संस्कृती महिला मंडळ आणि त्याच्यामध्ये सगळी संस्कृती दाखवलेली आहे. आता जो कार्यक्रम झाला, प्रत्येक मंडळाचं उद्दिष्ट सर्वात पहिले मंडळाचे आयोजन जे आहे, वर्षाताई अध्यक्षा एक सगळ्यांची नावं देते, कारण प्रत्येक आयोजकाचं खूप कष्ट असतात यामध्ये. तर यामध्ये आजचा जो कार्यक्रम आहे तो गायन, सामूहिक गान, नाटक, एकांकिका असा आणि वेशभूषा. तर महिलांना, सुप्त मुलांना अतिशय चांगला लाभ या मंडळाच्या माध्यमातून मिळतो असं माझ्या लक्षात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा वर्षाताई दुर्गर, या कार्यक्रमाच्या उपाध्यक्षा रुनल दोतकर, वर्षा कोठावदे सचिव आणि दीपिका शेंडे या खजिनदार आहेत. त्याचबरोबर कार्यक्रम करायचा तर सर्व संचालक मंडळ सुनंदा शेंडे, शीतल टिकरे, विद्या येवले, उषा शेंडे, नीता नागरकर, अर्चना मैन, वंदना शेंडे, प्रेमलता चांदवडे, सुनीता भाकरे, योगिता येवले, माधुरी अमृतकर आणि वृषाली मालपुरे, ज्योती शिंदकर, रुपाली शिरोळे या सर्वांनी या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेतलेली दिसत आहे. कारण कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर संचालक मंडळाला 1-2 महिना आधी मीटिंग, सारख्या नियोजन आणि कार्यक्रम होईपर्यंत खूप टेन्शन असतं. हे सामाजिक कार्य प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार करत असतो. सामाजिक कार्य करायचं, घर सांभाळून करायचं ही काही साधी गोष्ट नाही. आणि महिला मंडळ म्हणजे महिलांसाठी आपण तयार केलेलं व्यासपीठ होतं आणि त्याच्या सुप्त गुणांना देण्यात येणारा भाव. हा खरोखर या मंडळाने सिद्ध करून दाखवला आहे की आम्ही तुम्हाला ज्यांना जे जे आवडतं, जी कला आवडते ती इथे येऊन सादर करा. नंतर आता तुम्ही प्रास्ताविकमध्ये ऐकलं की तुम्ही त्यांना उद्योगाला सुद्धा चालना देता. फार छान असं काम आपल्या मंडळाचं चालू आहे. त्याबद्दल मी मनस्वी आपणा सर्वांना धन्यवाद देते. तुम्ही सगळ्या बरोबर प्रतिसाद देतात. आणि आज मला एक विषय दिलेला आहे. तो विषय म्हणजे असा आहे की या समाजामध्ये नाही तर पूर्ण समाजामध्ये भारतातच फारकती हा विषय, जे घटस्फोट हा विषय खूप चिघळत चाललेला आहे. म्हणजे 70% जर आपण बघितलं तर संसार, जोडप्यांचे संसार हे घटस्फोटित होतात. नंतर परत विवाह होतो आणि मग 1-2 विवाह झाल्यावरती मग त्याची सुरळीत चालते. असं एक फंडाच पडून गेलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर घटस्फोटाला काय मूळ कारण असतील याबद्दल मला वर्षाताई बोलल्या की घटस्फोटाचे मूळ कारण काय आहे याबद्दल तुम्ही बोला. तर म्हटलं विषय खूप चांगला आहे आणि गहन आहे आणि प्रत्येकाला ऐकायला पण आवडेल. घटस्फोट का होतो? तर घटस्फोट होणं म्हणजे जेव्हा एखाद्या दाम्पत्याचा विवाह होतो तेव्हा त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध व भावनिक संबंध तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या एकमेकांच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि ते खऱ्या अर्थाने ती अर्धांगिनी, कारण अर्ध म्हणतात शरीर ते पूर्ण होतं. स्त्रीचं शरीर हे अर्ध आहे, पुरुषाचं शरीर हे अर्ध आहे. जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा मानव निर्मिती होतात. स्त्री आणि पुरुष एकत्र येतात तेव्हा मानव निर्मिती होतात, एक म्हणजे पुनरुत्पादन होतं. म्हणून दोघांचंही अर्ध शरीर, हे जे अर्ध शरीर आहे हे एकमेकांमध्ये विलीन होणं पण गरजेचं आहे. म्हणजे भावनिक व शारीरिक जोड त्यांची निर्माण होणं गरजेचं आहे. जेव्हा भावनिक व शारीरिक जोड निर्माण होईल तेव्हा त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होईल. पण इथे काय होतं की प्रेमच निर्माण होत नाही. कुठेतरी विवाद, भांडणं, तंटे, दुःख, एकटेपणा यामुळे त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होतो. आणि जेव्हा प्रेम, आता आपण एवढ्या वर्ष संसार केला, एकमेकांमध्ये प्रेम निर्माण होतं. प्रेम निर्माण झाला की तेरा साथ है तो मुझे क्या कमी थे, अंधेरे में भी मिल रही रोशनी. मग ते मातीचं घर असो की कुठलंही, ती श्रीमंताची मुलगी असो, पण नवरा मध्ये ती विलीन झाली, तिला प्रेम मिळालं तर ती एकत्र
म्हणजे नांदायला तयार होते किंवा तिला पतीचं प्रेम मिळणं सर्वात पहिली गोष्ट गरजेचं आहे. आणि ते जर मिळालं तर ती सासूचे शब्द सुद्धा झेलून घेईल. सासू काय म्हणेल, सासरा काय म्हणेल, लिमिट. आपल्या वेळेस आपण असं करत होतो, सासू बोलतच होत्या आणि आपण लिमिट करत होतो. पण आता सहनशक्तीचा राग झालेला आहे. तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही सगळं करून राहतो, खूप प्रेम पण देतो, परंतु तरी सुद्धा हरकती होतात, आहे की नाही? मग त्याला पण कारण आहे. ते पण मी या 10-12 कारण शोधून काढले. माझ्या मानसिक देणगी आणि ताईंनी म्हटलंय तर आपण त्याच्या 10-12 मध्ये मांडूया. तर हे मी माझ्या मनाने तयार केले आणि तुम्हाला सांगत आहे. तर पहिला एक आहे, आणि त्यामुळे एकमेकांना वेळ, पती व पत्नी यांनी एकमेकांना वेळ देऊन त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त जवळीक निर्माण करणं फार गरजेचं आहे. एकमेकांची मनं जिंकणं पण फार गरजेचं आहे. आता आपल्याला काय खूप संघर्ष होताना दिसतो आणि सतत वादविवाद होताना दिसतो. संघर्ष आणि वादविवाद कशामुळे होतात? कारण त्यांची महत्वाकांक्षा खूप असतात किंवा ती येतानाच काहीतरी वेगळा विचार करून आलेली असते आणि म्हणून सतत भांडणं, सतत राग, आणि यामुळे त्यांच्या झोपेवरती परिणाम होतो. म्हणजे ना ते व्यवस्थित झोपू शकत, रागारागाने झोपतात आणि म्हणून संघर्ष सुद्धा दोघांनाही हाताळता यायला पाहिजे. घरातल्या लोकांना पण तो हाताळता यायला पाहिजे. पण संघर्ष हाताळतानाच तो कमी पडतो. आपले घर आपण कशासाठी बांधतो? तर आपले घर म्हणजे एक स्वर्ग असतो. त्याच्यामध्ये एक शांती, आपल्याला घरात गेल्यावर शांती वाटते आणि तेच शांतीचे व रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला ते मुक्ततेचे ठिकाण. पण हेच घर जर तणावपूर्ण असेल तर हे किती दिवस टिकू शकत नाही. आणि मग तणाव वेगवेगळ्या दृष्टीचा, घरात सासूसुनेचं भांडण म्हणा, काही म्हणा, असा तणाव निर्माण होतो आणि तणाव निर्माण झाल्यामुळे सुद्धा घटस्फोट झालेले आपल्याला दिसतात. म्हणून जास्त संघर्ष न होता जोडीदारांनी एकमेकांना समजुतीने जर घेतलं तर घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल असं मला वाटतं. हे माझं मत आहे. त्यात दोघांची, कारण यामध्ये दोघांचेही नुकसान, पहिल्यांदा त्यांची घटस्फोट झाला तर दोघांचंही नुकसान आहे, दोघांच्याही घराचं नुकसान आहे. खूप दिवस ताणतणाव सहन करावा. म्हणून तिसरं एक कारण बेवफाई. बेवफा म्हणजे विवाह बाह्य संबंध, पतीचे असू द्या किंवा पत्नीचे असू द्या, आणि एकमेकांना समजले की हा मुलींशी बोलतोय किंवा ही मुलांशी बोलते,